पश्चिम बंगालमध्ये भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे। भाजपने चांगली आघाडी घेतली आहे आणि बंगालमध्ये टीएमसी 5 जागांवर आघाडीवर आहे। अत्यंत काटेकी टक्कर अगदी सुरुवातीच्या कलांपासूनच पाहायला मिळते। पश्चिम बंगालमध्ये भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे आणि दुसरीकडे टीएमसीने 5 जागांवर आघाडी घेतली आहे। अगदी आणि तृणमूलची ही आघाडी अगदी अपेक्षित आहे। मात्र भाजपकडनं सुद्धा तेवढीच आघाडी आपल्याला पाहायला मिळते आणि तुल्यबळ लढत सध्या पाहायला मिळते। तृणमूल 5 जागांवर, दुसरीकडे भाजप 7 जागांवर आणि त्यामुळे मागे पुढे जरी हे आकडे होत असले तरी सुद्धा मुख्य लढत भाजप आणि टीएमसी अशीच आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आतापर्यंतची आकडेवारी पाहूया। पश्चिम बंगालमधलं हे चित्र आपण बघतोय। कशा पद्धतीने पश्चिम बंगालमधलं चित्र जे आहे ते पालटणार का असा सवाल वारंवार विचारला जातोय, कारण तशा स्वरूपामध्ये कल हाती आलेले होते। एक्झिट पोल आले होते। आपण बघतोय एकूण 12 जागांचे कल हाती आलेत। भाजप 7 जागांवर आघाडी आहे तर तृणमूल काँग्रेस 5 जागांवरती आघाडीवर आहे। त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः ममता बॅनर्जी या सुद्धा आघाडीवर आहेत, हे देखील महत्त्वाचं। तृणमूल सध्या 7 जागांवर आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 7 जागांवर आणि भाजपने सुद्धा बरोबरी केली आहे। भाजप सुद्धा 7 जागांवर आघाडीवर असल्याचं आहे। अत्यंत चुरशीची लढत आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 7 जागांवर आणि भाजप सुद्धा 7 जागांवर आघाडीवर आहे आणि ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ असलेला भवानीपूर इथे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। इथे ममता बॅनर्जी बाजी मारतात का हे पाहायचं आहे, कारण प्रज्ञा इथली सगळी राजकीय गणित ही याच मतदारसंघावर अवलंबून आहेत। आणि आता तमिळनाडूमधनं मोठी बातमी समोर येते। एकीकडे आसाममध्ये भाजप 10 जागांवरती आघाडीवरती गेलेला आहे तर तमिळनाडूमध्ये डीएमके 4 जागांवरती आघाडीवरती आहे। सध्या आसाममध्ये मोठी आघाडी भाजपने घेतलेली पाहायला मिळते। 15 जागांवरती भाजपने आघाडी घेतलेली आहे। गेल्या वेळी 60 जागा जिंकत एक मोठा विजय प्राप्त केलेला होता आणि त्यानंतर आता आसाममध्ये एकूण 15 जागांवर आघाडी घेतलेली आहे भाजपने। तृणमूल 8 जागांवर आघाडीवर आहे। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 8 जागांवर आणि भाजप सध्या 7 जागांवर आघाडीवर आहे। त्या पाठोपाठ आसाममध्ये सुद्धा भाजपने आघाडी घेतलेली आहे। आसाममध्ये प्रत्या 80% इतकं मतदान झालेलं आहे। मात्र याचा फायदा भाजपला किती प्रमाणात होतो हे आपल्याला पाहायचं आहे। ग्राफिक्सची ताजी आकडेवारी आपण पाहतोय। आसाम 126 पैकी 16, भाजप 15 जागांवर सध्या आघाडीवर आहे। AIDUF 1, इतर आणि काँग्रेस 0। एकंदर बघितलं तर 84% मतदान हे आसाममध्ये पार झालेलं होतं आणि त्यानंतर जी गेल्या वेळची आकडेवारी आहे ती खूप महत्त्वाची होती, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की भाजपनं 60 जागा जिंकत आपला विजयश्री खेचून आणलेला होता। यावेळेला सुद्धा तशाच पद्धतीनं ते जिंकून येणार का, कारण एकूण एनडीएची सुद्धा टोटल जी होती ती 75 इतकी होती आणि त्यामुळेच अशा पद्धतीनं आसाममध्ये पुन्हा एकदा आपलाच गवगवा कायम राखणार का भाजप, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तामिळनाडूची आकडेवारी पाहतोय। एकूण जागा आहेत 294 आणि त्यापैकी आतापर्यंत भाजप आणि तृणमूल 8 जागांवर आघाडीवर आहेत। आणि आताची महत्त्वाची बातमी समोर येते, ज्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची अपडेट। तामिळनाडूमध्ये थलपती विजय पिछाडीवरती आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट। काही वेळापूर्वी प्रज्ञा आपण बोलत होतो लोकप्रियता आणि काहीशी सुरुवातीच्या कलांमध्ये जरी आघाडी घेतलेली असली तरी आता काहीसा फटका बसतोय। थलपती विजय सध्या पिछाडीवर आहेत। तामिळनाडूमध्ये जरी त्यांचा आता ग्राउंड लेवलवर बोलबाला पाहायला मिळत असला, प्रत्येकाच्या मुखी त्यांचं नाव असलं तरी आकडेवारी जे काय सांगते ते एक वेगळं चित्र आहे। सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतोय तो म्हणजे विजय थलपती, कारण तो एक अतिशय यशस्वी कलाकार तर आहेच, पण एक प्रकारे तो जो टक्कर देतोय आत्ताच्या डीएमके किंवा AIDMK ला ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची असणार आहे।